नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या मार्केटिंगच्या लेक्चरमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आपण सेमिस्टर सेकंडमधल्या पहिल्या युनिटला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण 4 P'मधला पी, पहिला पी प्रोडक्ट, वस्तू याचा आपण अभ्यास करतोय आणि त्याच्यामध्ये आपण आत्तापर्यंत बऱ्याच प्रोडक्टच्या संदर्भातल्या असणाऱ्या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे. मग त्याच्यामध्ये वस्तूची प्रस्तावना असेल, व्याख्या, महत्त्व असेल, वस्तूचं वर्गीकरण असेल, वस्तू मिश्रण ही एक कन्सेप्ट आपण लक्षात घेतली, चिन्हांकनाचा वेष्टन वगैरे संकल्पना लक्षात घेतली आणि पुढं आता आपण लेबलिंग ही कन्सेप्ट लक्षात घेतोय. याला मराठीमध्ये सुद्धा लेबलिंगच म्हटलं जातं. आता लेबलिंगच्या संदर्भात थोडीशी प्रस्तावना आपण लक्षात घेऊया. आधुनिक जे विपणन आहे त्या विपणनामध्ये चिन्हांकन आणि संवेष्टनाबरोबर लेबललाही महत्त्व प्राप्त झालेलं आहे. म्हणजे वस्तू ओळखण्याचं लेबल एक महत्त्वपूर्ण माध्यम आहे. कारण संवेष्टन, पॅकिंग जे आपलं असतं, आवेष्टन, बांधणी केलेली असते, त्याच्यावरती कागदी जे काही मॅटर लिहिलेलं एक कागद असतो, तो त्याच्यावर चिटकवला असतो, लटकवला असतो किंवा त्याच्यासोबत असतो. तर त्याच्यावरून आपल्याला ती वस्तू कोणती आहे ते आणि अनेक गोष्टी वस्तूबद्दलच्या आपल्याला माहिती होतात. लेबल हे विपणनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्ये समजले जाते. मग ते आधुनिक काळामध्ये ह्या लेबलला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. लेबलमुळे बाजारपेठेतील ग्राहकांना वस्तू ओळखता येते, आपण आता लक्षात घेतलेलंच आहे. म्हणजे त्याच्यावरती ते लिहिलेलं असतं, त्याचं कदाचित चित्र असतं, त्याची माहिती असते, त्याचं नाव असतं, त्याचं ब्रँड जो असतो त्याचं नाव असतं वगैरे वगैरे. तसेच वस्तूमधील समाविष्ट घटक, सूचना किंवा उपयोगिता इत्यादीबद्दल सुद्धा त्याच्यामध्ये माहिती असते, भरपूर माहिती असते. आपण अजून पुढे त्याचं डिटेल पाहणार आहोत. तर लेबल संवेष्टनाला जोडलेले असते किंवा संवेष्टनावरती छापलेले असते किंवा चिटकवलेले असते. हे आता तुमच्या लक्षात आलेलं असेल. म्हणजे फार मोठा अवघड किंवा क्रिटिकल भाग आहे, न समजण्या इतका भाग आहे असं काही नाही. तर हे जे लेबल आहे ते लेबल हा आता एक उत्पादनाचाच, प्रोडक्शनचाच एक भाग बनलेला आहे, जो निर्माता किंवा विक्रेत्याबद्दल शाब्दिक माहिती देतो. म्हणजे शब्दाच्या द्वारे त्या ठिकाणी किंवा चित्राच्या द्वारे किंवा वर्णनाद्वारे या निर्माता असेल, विक्रेता असेल, म्हणजे प्रोड्युसड बाय किंवा मार्केटेड बाय वगैरे ह्या गोष्टीसुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता लेबल एक महत्त्वाचे माहितीचे टॅग आहे. टॅग आहे. टॅग म्हणजे आपल्याला माहिती आहे, म्हणजे आपण त्याला लेबलच म्हणतो किंवा टॅग आपल्याला माहिती आहे. आपण शर्ट आणतो किंवा ड्रेस मटेरियल आणतो, त्याला ते टॅग असतं पहा. तर ते माहितीचं एक किंवा माहितीचं मार्गदर्शन करणारं एक कागद आहे असं आपण म्हणू शकतो. आवरण किंवा संवेष्टनाला ते जोडलेले सील असते, ते त्याच्यावरती चांगल्या पद्धतीनं जोडलेलं असतं, चिटकवलेलं असतं किंवा लटकवलेलं असतं. आता लेबल्समध्ये कसं बघा, काय काय आता इथं थोडंसं डिटेलमध्ये आहे. त्याच्यामध्ये चिन्हांकन असतं, म्हणजे जे तुम्ही ब्रँड, नाव, वस्तूला काय दिलेलं आहे ते त्याच्यावरती असतं. उत्पादकाचं नाव असतं, पत्ता असतो, वजन, त्या वस्तूच्या वजनाच्या संदर्भात माहिती असते किंवा आकारमानाच्या संदर्भात माहिती असते किंवा इतर परिमाण असं म्हटलेलं आहे. म्हणजे आकार, डिझाईन वगैरे ह्या जर त्याची काही गरज असेल तर, किंवा त्या वस्तूच्या वैशिष्ट्यावरती, वस्तूच्या स्वरूपावरती ते अवलंबून आहे. वस्तू वापरताना घ्यावयाची काळजी याचा हा महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी दिलेला असतो. वस्तूमधील घटकांचे प्रमाण, इनग्रेडियंट्स आपण ज्याला म्हणतो, किंवा समाविष्ट घटक, तसेच करासहित किरकोळ विक्रीची किंमत ही लिहिलेली असते. आणि याच्यामध्ये एक्सपायरी डेट वगैरे पण असते, मॅन्युफॅक्चर्ड डेट वगैरे असते. अजून आपण याच्यात पुढं बघणार आहे. इथं अजून आपण थोडीशी माहिती आपण बघत चाललेलो आहे. लीगल मेट्रोलॉजी ॲक्ट 2009 आणि लीगल मेट्रोलॉजी पॅकेज कमोडिटी रूल्स 2011 नुसार भारतात पॅकेजिंग व लेबलिंग प्रमाणीकरण याबद्दल माहिती पुरवली आहे. म्हणजे पॅकिंग कसं करायला पाहिजे, लेबलिंग कसं करायला पाहिजे, ते प्रमाणित म्हणजे स्टँडर्ड त्याचं कसं असायला पाहिजे, हे ह्या 2 कायद्यामध्ये किंवा रूल्समध्ये आपल्याला डिटेल्समध्ये ते सांगितलेलं आहे. आणि वारंवार त्याच्यामध्ये अपडेट पण त्या रूल्समध्ये किंवा ॲक्टमध्ये झालेले आपल्याला पाहायला मिळते. भारतामध्ये वस्तू उत्पादन, आयात, विक्री करण्यासाठी लेबल आवश्यक ते बदल सांगितलेले आहेत. म्हणजे लेबल कसं पाहिजे, त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं
माहिती छापली पाहिजे वगैरे याबद्दल डिटेल्स याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानके प्राधिकरण आपल्याकडे आहे. हे मराठीत तुमच्या लक्षात येणार नाही, पण FSSAI फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया, हे FSSAI हे तुम्हाला माहिती आहे. हे त्या तिरकं इटॅलिकमध्ये त्या असंख्य वस्तूवरती विशेषतः जे खाद्यपदार्थ आहेत त्याच्यावरती ते मोठ्या प्रमाणावरती आपल्याला म्हणजे किंवा कंपल्सरीच आहे ते छापणं त्याच्यावरती. ही आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत भारत सरकारने स्थापन केलेली स्वायत्त संस्था आहे. ऑटोनॉमस बॉडी आहे ही. ह्याच्या अंतर्गत त्या लेबलिंग आणि त्या सगळ्या गोष्टीवरती पॅकिंगच्या याच्यावरती लक्ष ठेवलं जातं, त्याची तपासणी केली जाते आणि जे चुकीचं करतात त्यांना दंड शिक्षेची सुद्धा तरतूद त्याच्यामध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते. तर ही सामान्यतः अन्य पदार्थासाठी मानक ठरवते आणि यामध्ये फूड लेबलिंग हा एक महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे अन्न जे आता आपण जे खातो त्याला जे पॅकिंग करायचं आहे ते कशा प्रकारचं पाहिजे वगैरे, हा महत्त्वाचा भाग ह्याच्यामध्ये आपल्याला असलेला पाहायला मिळतो. आता या संस्थेने म्हणजे FSSAI जे आहे त्या संस्थेनं खाद्यपदार्थाच्या लेबलिंगबद्दल काही मार्गदर्शक तत्त्वे सांगितलेली आहेत. ती या ठिकाणी आपण लक्षात घेतो. त्याच्यामध्ये आहे 10-11 मुद्दे आहेत. ते मुद्दे आपण थोडेसे लक्षात घेऊया. एक, खाद्यपदार्थाचं नाव म्हणजे कोणतं खाद्यपदार्थ आहे तुमचा, पिझ्झा, बर्गर, आईस्क्रीम काय जे आहे किंवा बेकरी प्रोडक्ट्स असतात, टोस्ट, बटर, ब्रेड वगैरे, त्याचं नाव पाहिजे. समाविष्ट घटकांची यादी पाहिजे, त्याच्यामध्ये समाविष्ट घटक कोणते आहेत याची यादी पाहिजे. त्याशिवाय महत्त्वाचा आता तिसरा मुद्दा आहे, न्यूट्रिशनची माहिती पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स किती आहेत, प्रोटीन्स किती आहेत, व्हिटॅमिन्स वेगवेगळ्या प्रकारचे किती आहेत, आयर्न आहे का वगैरे वगैरे, शुगर, ह्या सगळ्या न्यूट्रिशन्स जे आहेत त्याची माहिती त्या ठिकाणी कंपल्सरी असायला पाहिजे. फॅट किती आहेत, शाकाहारी मांसाहारी याबद्दलचे स्पष्टीकरण पाहिजे. शाकाहारी असेल तर चौकोन त्याच्यामध्ये गोल हिरवा गोल असतो पहा, तर ते असेल तर शाकाहारी असं समजलं जातं. त्यानंतर अन्नपदार्थामध्ये मिश्रण केलेल्या घटकाबद्दलची माहिती पाहिजे. तुम्ही तो अन्नपदार्थ टिकाव म्हणून तुम्ही काही कलर किंवा काही केमिकल्स, प्रिझर्वेशन्स म्हणतात त्याला, ती जर त्याच्यामध्ये हे केलेली असतील बाहेरून तर त्याची तुम्हाला डिटेल माहिती द्यायला पाहिजे. उत्पादकाचं नाव आणि पत्ता पाहिजे, ज्याने ते प्रोड्यूस केले, तयार केले, बनवलेलं आहे त्याच्याबद्दलची माहिती असायला पाहिजे. त्यानंतर निव्वळ वजन किंवा त्याची संख्या, म्हणजे या पॅकिंगमध्ये 1 वस्तू आहे, 10 वस्तू आहेत किंवा त्याचं वजन किती आहे, किती ग्रॅम आहे वगैरे, किंवा किलोमध्ये असेल तर वगैरे. कोड क्रमांक, त्याचा तयार केलेला त्याचा कोड क्रमांक असेल, प्लॉट क्रमांक असेल किंवा बॅच क्रमांक असेल तो त्याच्यावरती पाहिजे. उत्पादनाची तारीख पाहिजे, शेवट वापरायची तारीख पाहिजे, मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट त्याच्यावर छापलेली पाहिजे. आपण ब्रेड आणतो, तुम्ही किती लोक तो मॅन्युफॅक्चर डेट आणि एक्सपायरी डेट त्याच्यामध्ये बघता, घेऊन असं दाबून बघता, मग वाटलं तर घ्यायचं नाही, बघायला पाहिजे त्याची लाईफ किती असते, 1 दिवस का 2 दिवस, हे बघायला पाहिजे. मूळ उत्पादित देश, कोणत्या देशामध्ये ते उत्पादित झालं, मेक इन इंडिया, मेक इन चायना, जपान वगैरे काय असेल. आणि वापरासाठीच्या सूचना, ते कसं वापरायला पाहिजे हे याच्याही सूचना त्याच्यामध्ये असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आता विद्यार्थी मित्रांनो, हे लेबलिंगचं महत्त्व आणि कार्य जे आहे ते थोडंसं आपण या ठिकाणी काही मुद्द्यांच्या आधारे लक्षात घेऊया. लेबल हे वस्तूची ओळख करून देत असते, ते आपल्याला माहिती आहे. ते ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यास मदत करते, कारण त्याच्यावर चित्र असतात, माहिती असतात, नाव असतं. वस्तू एकमेकापासून वेगळे करण्यासाठी हे लेबलचाही उपयोग होतो. तुम्हाला वस्तू भेद किंवा वस्तू सेपरेशन करता येतं. व लेबल हे विविध साहित्यापासून बनवतात, म्हणजे त्याच्यामध्ये बरेचशी लेबल्स, काही प्लॅस्टिकमध्ये बनवतात, काही लोखंडी किंवा काही किचन वगैरे असं टाईपमध्ये असतं ते लेबल असतं. तसेच त्याचे स्वरूप हे वेगवेगळे असते, बरोबर, आकार, त्याचं स्वरूप, डिझाईन वेगवेगळं असतं. लेबल हा एक बाजारपेठेमध्ये मजबूत प्रभाव आणि ब्रँड निर्माण करण्याचा चांगला मार्ग आहे. कारण वस्तू बघतो त्यावेळेला डायरेक्ट आपलं लक्ष पहिल्यांदा त्या लेबलच्याकडंच आपल्याला गेलेलं पाहायला मिळतं. सध्या लेबल हे अत्याधुनिक सोपी किंवा रंगबेरंगी असतात, त्यामुळे लेबलची आकर्षकता वाढते, हे आपण या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो. तर काही मुद्द्यांच्या आधारे महत्त्व आणि कार्य आपण लक्षात घेऊया.
पहिला मुद्दा आहे ब्रँड व वस्तू ओळख. आता वस्तूचे लेबल ही वस्तूची प्राथमिक ओळख आहे. वस्तूचं नाव असेल, ब्रँड असेल, वस्तूचं लेबलचा एक भाग म्हणून आता लक्षात घेतला जातो. आपल्याला माहिती आहे वस्तू लेबल वस्तूची ओळख बनवतात. आता HUL त्याच्या सर्व वस्तूवर स्वतःचा मूळ ब्रँडचा उल्लेख करते, कारण ते ग्राहकांना हे लक्षात आणून देतात की त्यांच्या सर्व वस्तू HUL ब्रँड खाली आहेत. आता उपब्रँडसह मूळ ब्रँड प्रसिद्ध करणे ही सुद्धा कायदेशीर बाब या ठिकाणी आहे. दुसरा मुद्दा आहे तो श्रेणी व प्रकार. आता लेबलिंगचा वापर वस्तूची विविध श्रेणी किंवा प्रकारातील फरक दाखवण्यासाठी केला जातो. उदाहरणार्थ सनसिल्कचा शॅम्पू असतो वेगळ्या प्रकारचे आहेत. वस्तूचे डिझाईन असेल, पॅकेजिंग, शैलीला बदलण्याविषयी ते शॅम्पूमधील लेबलही बदलतात. एखादे लेबल अँटी डॅन्ड्रफ शॅम्पूसाठी तर दुसरे मऊ रेशीम शॅम्पूसाठी असते. वस्तुतः विविध वैशिष्ट्ये असतात, तेव्हा लेबलिंग हे कोणत्या प्रकारची गुणवत्ता समाविष्ट आहे हे शोधण्यास मदत करते. हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड आपल्याला माहिती आहे 3 प्रकारच्या चहाचे उत्पादन करते आणि प्रत्येक प्रकारच्या चहाची किंमत ठरवतात. त्यासाठी कंपनी हिरव्या, लाल आणि पिवळ्या रंगाची लेबल वापरते. आता कायद्यानुसार आवश्यकता. वस्तूच्या प्रकारानुसार वस्तूसाठी विविध विविधचे कायदे आहेत. ते कायदे या ठिकाणी लागू होताना आपल्याला पाहायला मिळतात, कारण त्या कायद्यानुसार विविध लेबल्स वस्तूवर लावणं बंधनकारक आहे. त्यामध्ये काही सर्वसाधारण असणाऱ्या बाबी, बॅच नंबर असेल, उत्पादनाची तारीख असेल, समाप्तीची तारीख असेल, MRP असेल, सुरक्षता, दक्षता, उपभोग्य सूचना वगैरे त्याच्यामध्ये बाबी नमूद कराव्या लागतात. अशा प्रकारे कंपनीला वस्तूच्या लेबलिंगवर निर्णय घेण्यापूर्वी सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करावी लागते. त्यानंतर कायद्यानुसार वर्णन. वस्तूच्या पॅकिंगवर वस्तूचा उपयोग काय आहे हे स्पष्टपणे छापण्याची आवश्यकता असते. काही वस्तूमध्ये संवाद साधण्यासाठी मॅन्युअलचा पण वापर करतात. आपण नॉर कंपनीचं सूप विकत घेतल्यास ते सूप कसे तयार करावे याबाबतच्या सूचना मॅन्युअलमध्ये दिल्या जातात. आपण केलॉगचं कॉर्नफ्लेक्सची खरेदी केली तर पॅकेजमध्ये तुम्हाला सामान्य घटक आणि उष्मांक मूल्य दर्शवण्याव्यतिरिक्त विशिष्ट आहार निर्देश करेल. आता वर्णनानुसार सामान्यतः वस्तू कशी वापरावी व ती कशी कार्य करेल याबद्दलच्या सूचना त्याच्यामध्ये वर्णन असतात. म्हणजे हे वर्णन कायद्यानुसार करणं बंधनकारक आहे. आणि वृद्धी आणि प्रसिद्धी. बाय टू गेट वन फ्री. एखादे लेबल अशा एखाद्या प्रकारच्या कापड कंपनीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सण असेल, उत्सव असेल किंवा समारंभ प्रसंगी हे लेबल प्रसिद्ध करण्यात येते. पॅकेजवर लेबलच्या साहाय्याने जाहिरात केली जाते. 20% एक्स्ट्रा, 5 ग्रॅम एक्स्ट्रा, एकाच किमतीला मिळवू शकता वगैरे वगैरे. अशी जाहिरात ग्राहकांचं मग लक्ष वेधून घेतं. वस्तूचे लेबल पाहिल्यावर ग्राहकांचा निर्णय बदलू शकतो. त्यांचा खरेदीचा नकार असला तरी सुद्धा तो सकारात्मक खरेदी किंवा खरेदी करण्याचा निर्णय होऊ शकतो. काही वेळा ग्राहकांना आकर्षक लेबलमुळे वस्तू घेण्यासाठी प्रोत्साहन मिळते. आजकाल लेबलिंगचा वापर प्रभावी विक्री करण्याचे साधन म्हणून करताना विपणनकर्ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. समाविष्ट घटक हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. लेबलमध्ये वस्तूमधील समाविष्ट घटक समजतात. उत्पादक लेबलवर समाविष्ट घटकांची सूची देतात, यादी देतात. त्यामुळे ग्राहकांना वस्तू निवडताना त्याचा उपयोग होतो आणि अनेक ग्राहक वस्तूमधील घटकांची सूची पाहिल्याखेरीज वस्तूंची खरेदी करत नाहीत. त्यामुळे ग्राहकांना उत्पादकांना लेबलवर वस्तूमधील समाविष्ट घटकांची सविस्तर यादी छापावी लागते. कोणते घटक व त्यांची संख्या, तपशील इत्यादी सविस्तरपणे छापावी लागते. ग्राहक याबद्दलची माहिती इंटरनेटवरून सुद्धा आता आजकाल घेतात. वस्तू खरेदी करण्याच्या अगोदरच त्यांना माहीत असते. आरोग्य जोखीम. लेबल ग्राहकांच्या आरोग्याची जोखीम कमी करतं, कारण ग्राहकांना ॲलर्जी असल्यास किंवा विशिष्ट पदार्थ आहेत की ज्यामुळे त्रास होऊ शकतो अशा गोष्टींची माहिती लेबलवर छापलेली असते. लेबल वस्तूची कालबाह्यता, तारखा दर्शवून आणि योग्य ते मात्रा, औषधाचा वापर सांगून स्वस्त राहण्यास मदत करतात. ग्राहकांना त्यांच्या इच्छित खरेदीच्या आरोग्य जोखमीविषयी माहिती देऊन त्यांना काय खरेदी करावी हे ठरवण्यास मदत करतात. आणि शेवटचा मुद्दा अतिरिक्त माहिती. आता वस्तूच्या लेबलवर अतिरिक्त माहिती असू शकते. त्यामुळे काय होते, ग्राहकांना वस्तूबद्दल जादा माहिती मिळते. ती वस्तू विकत घेण्यास प्रोत्साहन सुद्धा मिळतं आणि वस्तू भेद निर्माण करण्यासाठी या माहितीचा
उपयोग होताना आपल्याला दिसतो. आता ई कॉमर्सच्या जमान्यामध्ये लेबलिंगला विशेष महत्त्व प्राप्त झाले हे वेगळं सांगायला नको. तर हे कार्य आणि महत्त्वाच्या संदर्भात आहेत. आता लेबलचे काही प्रकार आहेत ना, ते प्रकार थोडेसे आपण लक्षात घेऊया. 3-4 प्रकार आहेत. लेबल विविध प्रकारचे आहेत. विशेषतः लेबल हे स्टिकर, कागदी किंवा वेगवेगळ्या मेटलमध्ये सुद्धा असू शकतात. विविध रंगसंगती वापरून डिझाईन करून लेबल तयार केली जाऊ शकतात. आता यात पहिला जे आहे ते ब्रँड लेबल. म्हणजे एखाद्या वस्तूवर जर केवळ ब्रँडचा वापर केला असेल तर त्याला ब्रँड लेबल असं म्हणतात. आता ब्रँड कागदावर छापले जाते किंवा काही कापडावर लावले जाते. हे कापडाचे नाव सांगते. उदाहरणार्थ विमल, रेमंड, साबण असतात तर ब्रँड्स, लक्स, संतूर, मेडिमिक्स वगैरे. आता ब्रँड लेबलसुद्धा 2 प्रकारचे असतात. एक काढता येणारं, न काढता येणारं. काही लेबल हे पॅकिंगवर छापले जातात, ते काढता येत नाहीत. तर काही लेबल टॅग स्वरूपात असतात, ते काढता येतात. आता ग्रेड लेबल, याच्यामध्ये काही वस्तूंची ग्रेड लेबल लावले जातात. ग्रेड लेबल हे वस्तूंची ग्रेड दर्शवतात. ग्रेड ही शब्द, अक्षरे, आकृतीने वस्तूची गुणवत्ता दर्शवतात. ABC ग्रेड असेल किंवा 1, 2, 3, 4 ग्रेड असेल वगैरे वगैरे. आता कंपन्या चांगल्या आणि उत्कृष्ट, सर्वोत्तम अशा गुणवत्ता शब्दसुद्धा वापरू शकतात. एखादा बलप्रयोग लिहिलेले किंवा चिन्ह उमटवलेले वस्तूच्या कंटेनरला जोडलेले टॅग किंवा लेबल लावलेले असते. आता ग्रेडनुसार वस्तूमधील फरक समजावून सांगणारी माहितीसुद्धा त्याच्यावरती दिलेली आपल्याला बघायला मिळते. ग्राहकांना ग्रेड लेबल अधिक उपयुक्त ठरत असतं, कारण ग्रेड स्वतःच वस्तूचे गुणात्मक प्रतिनिधित्व करीत असतात. सध्याच्या परिस्थितीत वितरक किंवा निर्माता ग्राहकांना सुरक्षितपणे मार्गदर्शन करताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर वर्णनात्मक लेबल आहे. वर्णनात्मक लेबल वस्तू वापराच्या सूचना, हाताळणी, सुरक्षा इत्यादीवरून, वैशिष्ट्यावरून माहिती देते. आता ह्या नावावरून सुद्धा ब्रँड लेबलवरनं ब्रँड असणार, ग्रेड लेबलवरनं ग्रेड असणार, वर्णनात्मकमध्ये त्या वस्तूचं वर्णन असणार वगैरे. आता वस्तूचं वर्गीकरण करता येत नाही अशा वस्तूसाठी हे वर्णनात्मक लेबल वापरलं जातं. आरोग्य धोक्यात आणणाऱ्याच्या गोष्टीची माहिती असते किंवा उत्पादकाचा पत्ता, उत्पादन तारीख, कालबाह्य तारीख किंवा किंमत, ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला माहीत आहेत की लेबलवरती असतात. आता वर्णनात्मक लेबलमध्ये भारतीय अन्न पदार्थ उत्पादनासाठी आणि ISIAPO कडून सुद्धा प्रमाणपत्र जोडलेले असू शकतं. आता या लेबलमध्ये उत्पादन क्रमांक आणि बॅच नंबर सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लिहिलेला, नमूद केलेला आपल्याला दिसून येतो. आणि शेवटचा आहे माहितीपूर्ण लेबल. आता हे लेबल जे आहे वस्तूबद्दलची माहिती देतं. हे लेबल वर्णनात्मक लेबलपेक्षा अधिक उपयुक्त माहिती या ठिकाणी देत असतं. उत्पादनाचा वापर आणि काळजी यावर संपूर्ण सूचना यामध्ये समाविष्ट असतात. माहिती लेबलमध्ये वस्तूविषयी माहिती असते, जसे की त्याचे साहित्य, आरोग्य, सुरक्षा इशारे, वापरण्यासाठी अतिरिक्त सूचना, निर्माता पुरवठादार तपशील असेल, संपर्क माहिती असेल, तपशीलवार ट्रॅकिंग असेल, बारकोड स्वरूपामध्ये माहिती इत्यादी असेल. आता ही माहिती एखाद्या वस्तूसाठी विशिष्ट आणि अद्वितीय असते, हे विद्यार्थी मित्रांनो आपण जाणून घेतलं पाहिजे. अशिक्षित लोकांना सुद्धा केवळ लेबल पाहून खरेदी करणं शक्य होऊ शकतं. पर्यावरण पूरक वस्तूसाठी हे लेबल वापरले जाऊ शकते. अन्नधान्य आणि FMP म्हणजे फास्ट मुव्हिंग प्रोडक्ट जे असतात त्या वस्तूसाठी सुद्धा हे लेबल्स अतिशय महत्त्वाची ठरताना आपल्याला विद्यार्थी मित्रांनो पाहायला मिळतात. तर आपण हे लेबलच्या बद्दल थोडक्यात लक्षात घेतलं आहे. थोडंसं आपल्याला एखादं छोटंसं आपल्याला व्हिडिओ या अंतर्गत आपल्याला पाहायला मिळतोय का ते आपण या ठिकाणी बघूया. असे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवण्याचा फक्त उद्देश हाच असतो की तुम्हाला मी जे सांगतोय त्याच्यापेक्षा आणखी थोडीशी अतिरिक्त माहिती वेगवेगळ्या लोकांच्याकडून तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळू शकते. हाच त्याच्यामधला उद्देश आहे. अन्यथा हे आपण ज्या वेळेला वर्गात शिकू त्यावेळेला ह्याच्यासाठी 2 तास लागतात, पण इथं काय मी एकटाच बोलतोय आणि ते सगळं सांगतोय, त्यामुळं त्याच्याबद्दलचं महत्त्व तुम्हाला म्हणजे ते फार वेळ त्याला लागत नाही आणि ते मग आपल्याला थोडंसं अधिक चांगलं समजावं हाच त्याच्यामधला हेतू असतो. दुसरं त्याच्यामध्ये काही असत नाही.
ये थोडंसं आजच्या लेवल कसे बनाते हैं थोडंसं बघूया आपण. हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल। दोस्तों, आज मैं आपको बताऊंगा कि आज आप अपने हाथ से अपने घर पर एक अच्छा लेवल कैसे बना सकते हैं। दोस्तों आज की इस वीडियो में हम बात करने वाले हैं कि आप लेवल कैसे बना सकते हो किसी भी मेडिसिन का, किसी भी कैप्सूल्स का, या फिर किसी भी सिरप का, या फिर किसी इंजेक्शन का हो, या फिर किसी जेल का हो, या फिर किसी ऑइंटमेंट का हो, या फिर किसी भी सॉलिड मटेरियल्स का हो। दोस्तों आज आप अपने घर पर अपने पेन और कॉपी के द्वारा एक अच्छा लेवल बना सकते हो, जिसको आप अपने मार्केट द्वारा, अपने प्रोडक्ट द्वारा, अपनी किसी भी मेडिसिन पर उसको रियलाइज कर सकते हो या उस पर चिपकवा सकते हो, जिससे आपकी मेडिसिन की जो बिक्री है या फिर जो आपकी मेडिसिन की जो सेल है उसमें बढ़ोतरी हो जाएगी। दोस्तों जितना मेडिसिन के अंदर का फॉर्मूला होता है उससे कई ज़्यादा गुना इम्पोर्टेंट इसका लेवल होता है, और उस लेवल के द्वारा ही इस मेडिसिन को परचेस किया जाता है या फिर किसी इसी लेवल के द्वारा किसी मेडिसिन को सेल किया जाता है। तो दोस्तों Hello friends, I'm Dr. Varsha Chaudhary, Assistant Professor in Biyani Girls College. Today I'm going to give a lecture on packaging and labeling on behalf of gurukpu.com. So, before starting with packaging, first of all we are going to take packaging part. Before starting the packaging, I would like to tell you what is package. Package is a wrapper or a container in which your product is safely packed, right? We pack a product for its safety and for attracting the customer so that they will be able to buy the product, right? And the one information I would like to share with you is 10% of the retail price of that particular product has been spent only on developing the packaging of the product. So we are going to start with the functions of the product. What does the packaging does? So functions of the packaging is first promoting and selling the product. Promoting and selling the product contains visually appealing of the customer, that the product should visually appeal the customer, only then customer will be able to buy that product. They will only buy your product when they will attract towards that particular product. And for this purpose there are two types: mixed bundling and price bundling. In mixed bundling, we sell a bundle of product and services together, right? And we usually see in the market also that the bundle of the product is cheaper than we buy the single products, right? If we buy it together, they will be cheaper than we buy the single products. Then comes the price bundling. Price bundling is selling two or more similar products in one package. We are selling two or more similar products in one package. For example, if you are going to buy the 1 kg of the product, 10 grams, 50 grams or 100 grams package is free with that product. So that is the price bundling of the product. Second function of packaging is defining product identity. Defining product identity means image of a product such as prestige or status of that particular product. Defining the product identity is defining its status or its prestige in the market. So the third point is providing information. Providing information means you generally have seen that the packaging of the product contains few information on it, that is directions for using the product, its content, product manufacturing and expiry dates, they are available on that particular product, nutritional value of the product, and probable potential hazards that product will have, right? Second is, the next is expressing customer needs, right? Packaging often comes in different and various sizes according to the convenience and need of the particular customer.
Then comes the ensure safe use. Packaging also ensures the safe use of that particular product, and it also eliminates the potential injuries or misuse of the particular product. Then comes the protecting of the product. Packaging also protect the product in during the shipping, during storage, and it also helps in non tampering of that particular product. The next function of the packaging is air to spare. Air to spare is means that the package, generally eatable products are packed in such a way that there is some space of air in that particular product. We all have seen the packet of Lays or chips like that. There are few air in that particular product, with that particular product, so that it ensures the long use of the product. Second is packaging trends. Packaging trends can be of many types. They can be canned, they can be bottled, they can be packed in paper, they can be packed in plastic, etc. Then last is environmental packaging. Environmental packaging is when there is a cause attached with the packaging. For example, if you are giving that PNG, for example, I'll give the PNG example. PNG is giving 1 rupee share. If you buy any product of PNG product, they are going to give 1 rupee for the women education. Right? So that is the cause which when we attach any cause in our packaging, that is called the environmental packaging. So this was all about packaging. Now we are going to continue with the labeling part. Labeling is the information provided on the package of a particular product. Labels are of 3 types: brand label, descriptive label, and grade label. Brand label is a brand name or symbol on that particular packaging. That is brand label. Secondly, descriptive level. Descriptive level contains all the information of that particular product on the packaging: nutrition level, protein level, or the manufacturing date, expiry date. All the descriptive information about that product is known as descriptive label. Then grade label. Grade label is the quality of the product in grades. For example, there are few products which have 9 ISO mark on it. So that is the grade level of that label of that particular product. This is all for today. Thank you for watching this video. Please like, comment, share, and do not forget to subscribe our YouTube channel and visit our website gurukpo.com. Thank you.